नमस्कार, मी प्रियांका निंबाळकर। आज मी पुण्यामधील बाणेर येथील 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी आलेली आहे। खूप सुंदर अशा या प्रतिकृती आहेत। चला तर आपण आतमध्ये प्रवेश करूया। आतमध्ये प्रवेश करताच आपल्या उजव्या बाजूला हे श्री सोमेश्वरांचं सुंदर असं मंदिर आहे आणि आपल्या डाव्या बाजूला या 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती आहेत। चला तर मी तुम्हाला प्रत्येक मंदिरांचं नाव आणि ते कुठे आहे ते सांगते। तर पहिलं मंदिर आहे सोमनाथ, जे सौराष्ट्र गुजरातमध्ये आहे। हे आहे सोमनाथांचं मंदिर। त्यानंतर हे मंदिर आहे मल्लिकार्जुन, श्री शैल्यकर्नूल, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन मंदिर आहे। हे खूप सुंदर असं हे मंदिर आहे। त्यानंतर श्री महाकालेश्वर, मध्य प्रदेश, उज्जैनमधील हे महाकालेश्वर मंदिर। आता पुढे गेल्यावरती हे आहे श्री ओंकारेश्वर मंदिर, जे मध्य प्रदेशमध्ये आहे। हे आहे वरळी, बीड, महाराष्ट्रामधील बैद्यनाथ मंदिर। त्यानंतर पुढे गेल्यावर हे आहे भीमाशंकर मंदिर, जे महाराष्ट्र पुणे येथे आहे। खूप छान असे हे मंदिर आहे। त्यानंतर आपल्याला पुढे श्री शंकरांची खूप सुंदर भव्य अशी मूर्ती दिसत आहे। ही मूर्ती तर मनाला मोहूनच टाकते। हे आहे रामेश्वर मंदिर, तामिळनाडूमधील। आणि हे मंदिर आहे श्री नागेश्वर मंदिर, औंढा, हिंगोली, महाराष्ट्र। हे मंदिर आहे श्री विश्वेश्वर, जे वाराणसी, उत्तर प्रदेशमधलं आहे। श्री विश्वेश्वर मंदिर। हे पहा, हे आहे त्र्यंबकेश्वर मंदिर, जे आहे नाशिक, महाराष्ट्रामध्ये। पुढे गेल्यावर हे आहे केदारनाथ मंदिर, जिथे सगळ्यांनाच जायची इच्छा असते, हिमालय, उत्तराखंडमध्ये। खूप छान असं हे मंदिर आहे। आणि हे आहे घृष्णेश्वर मंदिर, संभाजीनगर, महाराष्ट्रामध्ये। अशा प्रकारे इकडे सुंदर अशा 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे। तुम्ही पण इथे या पर्यटनाला स्थळाला तुम्ही भेट द्या। हे बाजूला श्री सोमेश्वरांचं मंदिर आहे, ज्याचा व्हिडिओ मी माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता। इथे आल्यावर मनाला एवढी शांती मिळते ना खरंच, आणि खूप पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये निर्माण होते। अशा प्रकारे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींचे दर्शन घडवलेले आहे। तर कसा काय वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ? आवडला असेल तर माझ्या पर्यटन गाथा या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा। त्याचप्रमाणे पर्यटन गाथा या इन्स्टा पेजलाही फॉलो करा। धन्यवाद।